लक्ष मात्र हळूच माग पाहू लागले। ही का भक्ती खरी परते मना माये, ही का भक्ती खरी परते मना माये, ही का भक्ती खरी परते मना माये, ही का भक्ती खरी परते मना माये। ही का भक्ती खरी कोणती पळते मन। पुढे तर महाराज म्हणतात देह देवा पुढे न चित्त बस तेवढं असेल तर ती खरी भक्ती होणार नाही असं मी नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतायत। लक्ष चपलीकडे असते ही खरी भक्ती होणार नाही। आणि कीर्तनात बसून जर का घरचा विचार करत असेल माय कोंबड्या बेडल्या होत्या सुटल्या असेल की काय, बकरी बांधली होती सुटली असेल का काय, कीर्तनात बसून जर हा विचार असेल तर खरी भक्ती होणार नाही। म्हणून काय करा शरीराने कीर्तनात बसले आता मनाला देखील इकडे ठेवा। नाहीतर बसले शरीराने कीर्तनात आणि लक्ष घरी असेल तर काही कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एक महिला मंडळी अशी फुल्ल गर्दी पॅक होती आणि कीर्तनातच काय तर हळूच म्हटलं हे काय नवीन प्रकार कोणती बिमारी आहे की काय म्हटलं। एक महिला मंडळी बसल्या होत्या कीर्तनात आणि सगळ्यांकडे माझं लक्ष आणि ते हळूच मी म्हटलं हे काय करताय कीर्तनात। कीर्तन झाल्यावर विचारलं मावशी कीर्तन चालू होतं तुम्ही काय करत होत्या तर म्हणे ताई मी आले म्हणे एवढ्या घाई मध्ये की कीर्तन सुरू होईल कीर्तन सुरू होईल आणि म्हणून मी घाईत आली आणि त्याच्यामुळे काय झालं घरचं लॉक लावता लावता राहिलं की काय, लॉक लावायचं राहिलं की काय आणि ते लागलं की नाही म्हणून कीर्तनात मात्र पाहत लागलं की नाही लागलं की नाही जमल का नाही। म्हणून कीर्तनात बसले तर लक्ष कीर्तनात असू द्या। कारण मी नेहमी सांगते कीर्तनात आले तर कीर्तनातून मात्र काहीतरी घेऊन जा असंच महाराज एका कीर्तनात सांगितलं। कीर्तनाला आले काहीतरी घेऊन जा आणि मग काय तर जसं कीर्तन झालं आणि पेंडॉलच्या बाहेर निघालो चप्पल गायब। माझ्या सोबत जे आयोजक मंडळी होते म्हणे ताई तुम्हीच तर सांगितलं ना म्हणे कीर्तनात काहीतरी घेऊन जा, गेले ना म्हणे घेऊन तुमची चप्पल। असं घेऊन जा म्हणून सांगत नाहीये। मग जो बोध आहे जे ज्ञान आहे ते मात्र घेऊन जा सांगण्याचं तात्पर्य हे होतं महाराज। आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व बसलेले आहोत सगळे भक्ती संपन्न आहे असा प्रकार मात्र इथे होणार नाही। आणि म्हणून भक्ती करताना सांगेल भक्ती करताना भक्तीला कर्माची जोड द्या। का करणारे भक्ती भक्ती क्या कहते हो भक्ति में भी धोखा है, बिना चरणवती पावे सारी भक्ती खोका है। अरे भक्ती भक्ती आपण करतोय पण आचरण काहीच नसेल कर्म चांगलं नसेल तर त्या भक्तीलाही काही अर्थ उरणार नाही। आणि म्हणून कर्म देखील तसं असलं की निश्चित धरून जाता येईल। मग कर्म कसं असावं आणि ते कर्म सुधारण्याकरता काय करावं फार सुंदर वर्णन आहे। कर्म असं असावं की आपण जन्माला आलो कबीर महाराज सांगतात कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए। असं कर्म करा आणि ते कर्म मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं कर्म असावं। कारण इथं आलोय हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून मात्र भगवंताचं नाम चिंतन करा सत्कर्म करा। आणि हे सत्कर्म करताना कारण नरदेहाची सुंदर वेळा काय कर साधन घे नवलाई त्याकरता मात्र भगवंताचं नाम चिंतन गुणगान का कारण या कलियुगामध्ये उद्धारून जाण्याचे एकमेव साधन आणि ते म्हणजे नाम संकीर्तन। म्हणून तर हरिपाठामध्ये म्हणताना काय नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे
नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन हे साधन कसं आहे, सोपं आहे आणि म्हणून मात्र हे करायचं आहे. का? कारण नरदेह मिळालाय आणि काही गॅरंटी नाही कधी हा नरदेह सोडून जावं लागेल. कोणी इथं परमनंट आहे का हो? नाही. का? कारण प्रत्येकाला जायचंय, कारण हा मृत्यूलोक आहे आणि या मृत्यूलोकातून मात्र सर्वांना जायचं आहे. मग जाण्याच्या आधी मात्र असं जावं का? कारण मौत से भरा किसकी यारी है, आज मेरी तो कल किसी और की बारी आहे. इथं कोणी सुटणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगेल, आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. सगळेच जाणार आहे, इथं कोणी राहणार नाही. 8 बिन मर गए 9 भी चले गए 788 33 कोटि देवता चले गए, बड़े काल को फांसी. पीर चले गए, पैगंबर चले गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी चले गए हकीम रोगी. सगळ्यांनी मात्र इथून जावं लागलं. आणि असंच एका कीर्तनात म्हटलं, इथं बसलेले सगळे मरणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर काय, सगळे माझ्याकडे टक टक मोठे 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 डोळे करून पाहू लागले. म्हणे कीर्तनाला आणलं की आमचं मरण आणायला आणलं. मनातल्या मनात असं चालू होतं असेल. आणि तेवढ्यात मात्र एक आजीबाई होत्या. त्या आजी काय त्या तशा. आणि मग त्या आजी मोठमोठ्याने हसू लागल्या. म्हटलं आजी काय झालं हसायला? ती आजी म्हणते, बाई तू म्हणलं ना या गावातले सगळे मरणार आहे. मी म्हटलं हो आजी. मी म्हटलं तर मी म्हणे मी या गावची नव्हे, मग मी वनीची होय. आता या येडशीतली नसेल ना, वनीची असेल तरी काय राहणार आहे का? सगळे जाणार आहे. आणि म्हणून याद रखना सिकंदर के हौसले तो हाले थे, पर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे. आज जवानी पर इतराने वाले आके कल बचताएगा. चढता सूरज जसा सूर्यावर जाते उगवला की मग मात्र मावळते. सकाळी पहाटेला उगवला की सायंकाळी मावळत्या. व त्याच प्रमाणे हे आहे. बालपणापासून तरुणपणात आले, वृद्ध झालेत आणि शेवटी मात्र जाणार आहे. मग कितीही लपवून ठेवा आणि कुठेही बसून राहा, सुटणार नाही. म्हणून तर म्हटले, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. आयुष्य हे काळाचे धन कुबेराचे. आपण म्हणतो हा देह माझा, पण हा देह आपलाय का? माझे गुरु ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, पाहे पाउंदीर नेतसे बोका, तैसा काळ लोका नेतसे. जसा उंदीर इकडे तिकडे घरभर फिरतो आणि मग बोका कसा टपलेला असतो, झडप घालतो हो घेऊन, अगं त्याच प्रमाणे मात्र आपली देखील काळ वाट पाहते आणि ज्याचा ज्याचा वेळ संपला त्याला मात्र घेऊन जात. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, हो घडी घडी काळ वाट याची पाहे. Hare
घडी वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे हो घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळयाची पाहे हो घडी घडी काळ वाट पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे आकाश अजून किती काळ वाटयाची पाहे हो घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी काळ वाटयाची पाहे हो घडी वाटयाची पाहे घडी घडी काळ वाट पाहतय आणि मग जेव्हा वेळ येईल घेऊन जाणार आहे आणि माऊली गुरु ज्ञानोबा आहे तेच सांगतात ज्ञानेश्वरी इतका अफाट ग्रंथ आहे आणि कसा गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानेश्वरी मध्ये माऊली गुरु ज्ञानोबा सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन परिधान कीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथ अवघत ज्याप्रमाणे वस्त्र खराब झालं आपण टाकून देतो आणि नवीन परिधान करतो अवघत त्याच प्रमाणे हे संसाराचं चक्र चाललेलं आहे आणि यातून मात्र याच्याही पुढे तेच महाराजांनी सांगितलं वंदनीय महाराजांनी काय तर नाही भरवसा पण प्राणाचा नाही भरवसा पण प्राणाचा कधी यमराजा नेई मनुजा कधी यमराजा नेई मनुजा सुखकर हरी गुणगाई 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 कारण आपणच नाही तर किती मात्र गेले किती आले आणि किती गेले कीर्ती नाही मग आपण राहणार का आपणही राहणार नाही आणि म्हणून कितीतरी गेले देह सोडून कितीतरी गेले देह सोडून कितीतरी गेले देह सोडून साथीवर कवडी नेई मनुजा साथीला कवडी येई मनुजा सुखकर हरी गुणगाई मनुजा सुखकर हरी गुणगाई मनुजा सुखकर हरी गुणगाई मनुजा सुखकर हरी गुणगाई कितीतरी गेले देह सोडून पण सोबत काही नेलं का नाही आणि सोबत धन नाही नेलंय मग काय नेलंय तर जे कर्म केलंय त्या कर्म मात्र सोबत बांधून नेलंय सत्कर्म केलंय भगवंताचं नाम चिंतन केलं आहे ताणलेल्याला पाणी भुकेलेला अन्न दिलं आहे ते मात्र सोबत नेल्या वाचून राहणार नाही आणि कितीही कमावलेलं धन असेल तर ते धन शेवटपर्यंत शेवटी सोबत नेता येणार नाही आणि म्हणून सत्कर्म करत चला आणि माणूस म्हणून जन्माला आलोय तर या गावात हो ना मग गावकऱ्यांसोबत मात्र चांगलं एवढंच नाही तर कुटुंबांसोबत एकमेकांसोबत चांगलं राहा नाहीतर बघितलं तर एक कुटुंब दोन भाऊ आणि त्यात दोघं आई वडील आणि मग काय दोन भाऊ त्यात आई एकीकडे आणि वडील एकीकडे काय अर्थ हो महाराज ज्या आई वडिलांनी एवढं लहानाचं मोठं केलं
आणि आज काय तर आई एकीकडे आणि वडील एकीकडे आणि दोनच भाऊ दोनच मुलं आहे. इतकं आई वडील जाणवायला लागलेत. आणि म्हणून काय तर सर्वांनीच जा अर्थी एक कुटुंब म्हणून आहोत ना मग एक कुटुंब म्हणून राहा. एवढंच नाही तर शेजारच्यांसोबत देखील प्रेमाने राहा. नाहीतर काय असे भांडणार राहतात. तुमच्या गावात नाही म्हणून मला माहिती पडलं म्हणा. असं राहते आणि मग काय तुमच्या गावात असं काहीच नाही का कारण तुम्ही सगळे एकत्र आले आहेत आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला मात्र मार्ग तुम्ही पत्करलेला आहे. महाराज सांगतात ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी यावे एकत्र. सज्जनांनी यावे एकत्र आणि एकत्र आलोय आपण आणि एकत्र आल्यानंतर इथं बसलोय. महाराजांनी सांगितलंय इथे एकत्र कोणीही या इथे मात्र भेदभाव नाही का कारण महाराजांनी सांगितले आपण इथे आलोय ना एकच धर्म समजून काय मानवता है पंथ मेरा इंसानियत है पक्ष मेरा सबकी भलाई कर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा. आणि हे वर्म जाणवणं मात्र आलोय. भेदभाव कशाला माणसात रे भेदभाव कशाला माणसात रे माणसात रे भेदभाव कशाला माणसात का कारण माणूस म्हणून जन्माला आले सगळे चाललेत आणि म्हणून इथं भेदभाव नाही इथे सगळ्यांनी सबके लिए खुला है मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा सबके लिए खुला पंथी आओ कोई भी दरियावी देशी विदेशियों का मंदिर ये हमारा सबके लिए खुला. सर्वांसाठी उघडा आणि पुढे तर हेच सांगायचं मला काय मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. मतभेद विसरलोय आणि सगळे एकत्र झालोय आणि एकत्र आल्यानंतर काय करायचंय आपण सर्व लहानाचे मोठं झालोय. लहान असताना आपण ऐकलं असेल लहान आहे बालवयात आहे तर आई म्हणते बाळा चुप बस तुला याच्यातलं काही समजत म्हणते की नाही. थोडासा बाळ मोठा होत आहे आणि मोठा झाला मग काय शुभमंगल सावधान झालं की मग येते पत्नी
आणि पत्नी आली, तीळ संक्रांती सारखा सण राहू द्या आणि मग यांच्या गोष्टी पहा. अशा गोष्टी चालू असल्या त्यात मात्र म्हणावं घरच्यांनी, अगं झाल्या नाही का गोष्टी, या इकडं. लगेच मग मात्र घरची म्हणते, काय हो तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत नाही. आणि ते मग मात्र काय तर हळूहळू वय वाढतंय, म्हातारे होत आहे आणि म्हातारे झाल्यानंतर मग होतात नातू. नातू मग आप्पाजीला सांगतो, आप्पाजी तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत नाही. बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, समजलं का? नाही. आणि हे समजून घ्यायचं असेल तर इथं यावं लागतं. म्हणून तर महाराज म्हणतात, सगळ्यांनी या रे या रे लहाने थोर, याती भलते नारी नर, करूया विचार, न लगे चिंता कवनासी. सगळ्यांनी या आणि विचार करू. चिंता करायची गरज नाही. टेन्शन घ्यायची गरज नाही. दुःख करायची गरज नाही. आयुष्यामध्ये जन्माला आले तर चढउतार होणारच आहे, पण दुःख करून जमणार? कीर्तनातून उठून जायची गरज नाही. झोपा घ्यायची गरज नाही. हाय सांगितलेलं ऐकायची गरज. बरं झालं म्हटलं, कुठे तेही नाहीच म्हणता की काय. महाराज आहे आणि म्हणून तर इकडे नाही नाही म्हटलं म्हणजे झोपल्या नाही याचा पुरावा आहे. नाही या महिला मंडळी बोलायला एका ठिकाणी असं भांडण चालू होतं दोघं पती पत्नींचं. असं भांडण लागलं महाराज. पत्नी म्हणते पतीला, ओ मी तुमचे मुलं सांभाळावे, शेती सांभाळावी, दुकान सांभाळावे, माय बाप सांभाळावं, काय काय सांभाळू. तेव्हा तिचे घरवाले तिला म्हणते, काय ओय तू काहीच सांभाळू नको, तू फक्त आपलं तोंड सांभाळ. कधी काय बोलेल याचा नेम नाही महाराज. अशा बोलताय आणि भांडण लागू द्या. आणि त्या भांडणात फक्त काय तर दोघांचं भांडण असेल ना, पेटवणारा नाही पाहिजे तिसरा. ते भांडण पेटायलाही वेळ लागत नाही आणि विजायलाही वेळ लागत नाही. त्या गावात कोणाचे झालेच नाही वाटते. महिला मंडळींचं तर ठरलेलं असते, भांडण लागलं की पहिले यांचा एक शब्द सगळ्यांचाच पाठ असते. महाराज इथं बसलेले प्रत्येकीला माहिती आहे. काय मी होय म्हणून आता म्हणलं असतं, पण इकडे हाय अर्धे आमचे, तिकडे आहे अर्धे. नाही मी होय म्हणून तुमच्याकडे नाही म्हणत वाटते. चांगलं आहे महिला मंडळी बसलेल्या सगळ्या. नाहीतर आमच्याकडे पाठच आहे ना, मी होय म्हणून टिकली. हो कारण भांडायला लागल्या. आता इथं शांत बसेल महाराज, तिकडं चौकात होऊ द्या मग पा याच तू. अशा भांडतात अशा भांडतात, इथं लागलं ते चौकात ऐकायला जाते. म्हणून सगळ्यांना सांगते, महिला मंडळी तुम्हाला नाही बरं का, तुमच्या गावातल्या अशा नाही मला माहिती आहे, पण प्रेमाने वागा. सगळ्या अगदी मैत्रिणीप्रमाणे बहिणीप्रमाणे वागा. काय घेऊन जायचं, एखादा शब्द ऋतून जाईल ना, मग सगळे म्हणतात ती बोलली होती ना, ती बोलली होती ना, तेव्हापासून मी बोलणं टाकून दिलं. असं होतंय. आणि म्हणून बोलताना कसं बोलावं याचंही वर्णन सांगितलेलं आहे. शब्द संभाले कर बोलिए, शब्द को हाथ न पाओ, एक शब्द करे औषधी, दूजा करत घाव कबीरा, दूजा करत घाव. एक शब्द औषधी म्हणून काम करेल तर दुसरा मात्र घाव करून गेल्यावर चून राहणार नाही. आणि मला गुरु ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी तेच सांगतात, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अगदी अमृतासारखं बोलणं असावं असं म्हटलेलं आहे. आणि या गावात सगळे आहोत तर नक्कीच
एकमेकांसोबत प्रेमाने सहानुभूतीने आपल्याप्रमाणे जिव्हाळ्याने वागलं राहिलं आचरण केलं तर नक्कीच हे गाव आदर्श गाव ठरल्या वाचून राहणार नाही. आदर्शच आहे वा वा गावात आदर्शच आहे म्हणतायत फार चांगली गोष्ट आहे आणि त्याचसाठी आपण इथे बसलेलो आहे आणि सर्वांनी मात्र भगवंताचं नाम चिंतन करायचंय कारण भगवंताच्या नाम चिंतनात एवढी ताकद आहे त्या नामाच्या चिंतनाने दगड सुद्धा तरलेत महाराज. रामकथा ऐकली असेल तर राम नामाने दगड तरले. आपण तर माणूस आहे हो निश्चित आपण देखील तरुण गेल्या वाचून राहणार नाही. फक्त काय तर भक्तीला जोड कर्माची राहू द्या आणि कर्म तसं करा. माझं म्हणण्याचं तात्पर्य समजत आहे ना. नाहीतर काय एका ठिकाणी एक दुकान होतं आणि त्या दुकानावर काय तर बोर्ड लागलेलं होतं यहाँ सोने पे लोन मिळत आहे. एक व्यक्ती आला आणि त्या दुकानाच्या समोर येऊन झोपलेत महाराज. झोपल्यानंतर दुकानदार आल्यानं म्हणतो उठा इथून ही झोपायची जागा आहे का. तेव्हा लगेच तो व्यक्ती म्हणतो पहिले पाटीत वाचा. दुकानदाराला शिकवत आहे तो वाचा इथं लिहिलेलं आहे काय या सोने पे लोन मिळत आहे. मग झोपलो ना मी द्या आता लोन. सांगायचं तात्पर्य असं नाही महाराज. म्हणून सांगते काय आणि आपण समजतो काय याला फार महत्व आहे. एका दुकानामध्ये काइंड बॉक्स होता. गेले फोन लावायला आणि तिथं लिहिलेलं होतं काय फोन लावायच्या आधी 2 लावा 2 लावा. आले आणि मग काय तर कॉइन बॉक्स होता. पैसे घेऊन यायचं पैसे टाकायचं आणि फोन लावायचा. फोन लावणार पहिले दुकानदाराला लावल्या 2 आणि मग फोन लावायला लागले. असं लिहिलं होतं का. हा लिहिलेलं काय होतं फोन लावायच्या आधी 2 लावा म्हणजे 2चा बटन दाबा. म्हणून आपण सांगतोय काय तुम्ही ऐकताय काय आणि मग मात्र चिंतन करताना करतोय कसं याला फार महत्व आहे. आणि हे मात्र चिंतन करायचे आपल्याला. चला सगळ्यांनी हात वर करून भजन करा बरं. एखाद्याला कदाचित वाटलं असेल जेवण जास्त झालं असेल सुस्ती आली असेल तर नक्कीच जाईल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. काही लोकांनी केलं महाराज मना म्हटलं तर आणि काही म्हणू लागले जाऊ त्यांना बोलवलं ना यांना म्हणून मग तेच. असं होतं का असं होतं का नाही ना. हो नाहीतर आता काय सध्या अर्धी आहे अर्धीची गर्दी जिकडे पाव तिकडे आहे नाही का. अर्धी काय तिकीट म्हणता हो मी तुम्ही कुठे हसायला लागले. अर्धी तिकीट दुसरीकडेच गेले तुमची लिंक नाही. आणि अर्ध्या तिकीटच्या गर्दीने सांगू येताना बस मध्ये असा उपक्रम घडला सध्या नाव महाराज कलियुग आहे ना काय नाव ठेवली याचा नियम नाही. आणि गर्दी अशी वणीच्या बस स्टॉपवर फुल पॅक बस भरली आणि मग काय तर कंडक्टर साहेबांनी विचार केला अर्धीची गर्दी खूपच आहे म्हणे या वणी बस स्टॉपवर एवढी बस पॅक भरलेली आहे तर पहिले तिकीट काढून घ्यावं. म्हणून आलेत काय तिकीट 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 करत आणि मग तिकीट घेतली सगळ्यांनी. आणि एवढ्या गर्दीत एक आजी होती आणि ती आजी बसली आणि तिच्यासोबत नात होती आणि त्या नातीनं मात्र काय तर गर्दीत गेला आजीचा हात सुटून. आजी आतमध्ये बसच्या नात राहिली बाहेर. आता काय करावं गाडी सुरू झाली बस स्टॉप वरून
बस स्टँडच्या त्या बाहेर गाडी निघणार बस, तेवढ्यात आजी म्हणते, अहो कंडक्टर साहेब थांबा, ड्रायव्हरला सांगा गाडी थांबवा. गाडी थांबवा. थांबवली गाडी आणि विचारते, गाडी सुरू करतोय, जायचंय आपल्याला, निघायची आहे गाडी नागपूरच्या दिशेने. आजी म्हणते, अहो कंडक्टर साहेब गाडी नंतर काढा, पण पहिले मात्र काय करा तर माझी पप्पी मला द्या. कंडक्टर साहेब विचार करते, आजीचं एवढं वय झालं, आजीचे केस पांढरे झाले ना आजी आता शिकावून म्हणून राहिली. आजी लगेच म्हणते, पुन्हा गाडी सुरू झाली. आजी म्हणते, नाही थांबा 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 थांबा, मग पहिले पप्पी द्या मग गाडी चालू करा. कंडक्टर विचार करतात, हा काय पराक्रम लागला नवीनच, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, गाडी सुरू करताय आणि तेवढ्यात काय तर आजी म्हणते पप्पी द्या. कंडक्टर विचार करून करून परेशान, सगळे सोबतचे आसू पागल झाले. आजी अशी कशी म्हणतात, आजी अशी कशी म्हणतात. तेवढ्यात मग कंडक्टर साहेबांचं लक्ष गेलं, आजी हात करत होती इकडे आणि माझी पप्पी द्या. आणि मग जसं लक्ष गेलं मग कंडक्टर साहेबाला लक्ष झालं की आजीच्या नातीचं नाव काय. आजी मागत आहे कोणाला, नातीला. लोक समजायला लागले दुसरंच महाराज, म्हणून नाव तरी कसे असावे हो, नाव तरी चांगले पाहिजे. नाही असं नाव ठेवल्याने काय कल्याण होणार आहे का. असं नाव ठेवतंय, नाव शांताबाई, आणि घरात पाहिलं तर गुंडात पाण्याचा थेंब नाही, आणि कलकल तर करायला ते शांताबाई, नाव शांताबाई, आणि भांडण करायला गावात नंबर 1. मग शांत झाली का ते. नाव सुकेशनी, काय सुकेशनी, अर्थ काय होतंय, सुंदर केस असणारी. आणि ती सुकेशनी पाहिली तर तिला मोजून 100 केस. नाव सुकेशनी, शहरातल्या ते जातात पार्लर मध्ये गेल्यानंतर पार्लरवाले विचारतात, मावशी कापायची की मोजायची. ती म्हणते, नाही रंगव 100 केस रंगव. मोठं हो गोडे महाराज. आणि म्हणून नाव असे असावेत की ज्या नावाने देखील उद्धारता यावं. अजामेळाने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण, आणि परिणाम अजामेळा पापराशी तोही गेला वैकुंठाशी. का, फक्त आणि फक्त नारायणाच्या नामाने, नारायणाच्या नाम चिंतनाने. आणि म्हणून नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा, नाम तुझे रे, नारायणा. कोणी पाषाणाला पाना, कोणी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे नारायणा. या नारायण नावाची ताकद की पाषाणाला सुद्धा, दगडाला सुद्धा पाजर फोडेल, एवढी ताकद नारायणाच्या नामात सांगितली. आणि जे अजामेळाने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण आणि उद्धारून गेले. एवढंच नाही तर भगवंताचं नाम घेऊन उद्धारून जाणारे अनेक झालेत. आणि त्याच मात्र, कारण या कलियुगात एकमेव साधन आहे, त्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे.
आणि ते अवलोकन करून चालायचं आहे. कारण या नामच तुम्ही म्हणाल कीर्तन ऐकल्याने आणि नाम उच्चारल्याने खूपच होतंय का, तर तुम्हाला सांगते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण? महाराष्ट्रातच राहता ना, मग बोला कोण? शिवाजी महाराज. तोंडाला ते पट्ट लागले की काय की माहितच नाही, नाही तर आवाज नाही आला. जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत पेंडालच्या बाहेर कोणाला जाऊ देत नाही. इथंच मुक्कामाच. कोण? असं आहे, तुम्ही जागे आहेत ते तुम्ही सांगा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण? छत्रपती शिवाजी. ज्याला झोप नाही येत ते तर सांगा. छत्रपती शिवाजी. जे छत्ते आहे ते सांगा. छत्ते झोपलेल्यांचं त्या सोडून. आज छत्ते एकही नाही का आता? सांगू की नको? सांगू की नको? सांगू की नको? सांगा. चुकलं तरी काही दंड नाही इथं. शिवाजी बोला. शिवाजी महाराज. मी बसतो आता तुमच्यासारखीच. काय कमाल आहे बायांची. नको तिथं शिवा द्यायला मग माहीत असून काय करत सांगत नाही तर मग काय समजावं लागेल मला. भिले तुम्ही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विचारलं, ज्या महाराष्ट्रात राहतोय आज शोकांतिका वाटते बोलताना की ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय मंदिराचे कळस ज्या राजामुळे आहे. एवढंच नाही तर या धर्ममंडपात आपण सुखाने बसलेलो आहे. हे नामचिंतन चाललेलं आहे. आपल्या घरासमोरची तुळस आहे. घरात सारवण आहे. माता माऊलींच्या डोक्यावरती पदर आहे. कपाळाला कुंकू आहे. हे कोणामुळे? मग सांगू की नको का करताय? ज्या राजाने आपल्या प्राणाची आहुती द्यायला दिले नाही. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. इथे जन्मला किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी भारत आपल्या हृदयाच्या तीवर. आपल्या हृदयाच्या तीवर. आपल्या हृदयाच्या तीवर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. तुमचं झालं का आता? म्हणू की नको? म्हणू की नको? यांची बॅटरी चार्जिंग झाली असं. यांची बॅटरी चार्जिंग होती आले तेव्हा, आता डाऊन झाली असं दिसतंय. तुमची झाली का? यांची झाली तर उद्या आपली नाही झाली पाहिजे. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आपल्यासाठी केलंय ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विचारलं. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज देखील कीर्तन ऐकायचे, कीर्तनात बसायचे. जे म्हणत असेल कीर्तनाला आल्यानेच लय होतंय का त्यांच्यासाठी?
जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज श्रवण करायचे आणि त्याचा परिणाम तो झालाय. म्हणून माता माऊलींना सांगतोय आपल्या मुलांना मुलींना प्रार्थनेला हरिपाठाला कीर्तनाला आणत चला. मी सकाळी आली बरं झालं सकाळी म्हटलं तुम्ही आज करता 4 हा मी आली त्यावेळेला सुंदर असं दुपारी मी आली 4ला आणि सुंदर असं प्रवचन महाराज करताय. त्या प्रवचनात किती लोक होते उपस्थित हात वर करा बरं इमानदारीनं बोला. मी साक्षी आहे पाहायला. बोला ऐकायला किती जण होते? एकाच हात वर नाही म्हणजे एकही जण नव्हते. बरोबर ना? बरोबर आहे ना? कुठं गे बरं जाऊ द्या इथं येऊन नाही घरचे तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला काय हो एकच काम आहे. आम्हाला घरचंही पाहावं लागते शेती पाहावं लागते मुलंही आहे नातूही आहे सुनाई आहे. हा त्याच सांगते शेतातूनही कान मात्र इकडे ठेवत चला. कान इकडे म्हणजे असं का नाही काम करताना लक्ष मात्र इकडे माईकचा आवाज येतो ना त्या आवाजाकडे ठेवा. जे घरी राहतात नाही होत त्यांच्याच्याने घरचे काम करते घरी राहतात काम लवकर करा आणि इथे येऊन बसा का कारण जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ ऐसा समय निकालो और प्रेम करो श्री राम से श्री हनुमान से श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज से बाजीराव महाराज से का कारण सगळं मिळेल पण हे पुन्हा मिळणार याची गॅरंटी नाही. आणि म्हणून मिळाले तर आनंद घ्या आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शक्य होईल तेवढं मात्र नामचिंतन करा सत्कर्म करा. आणि होईल आता राहिलेच किती दिवस आजचा कितवा दिवस? चौथा ना आता 3रा म्हणता कोणी हा घ्या. दुसरा दिवस आता काय राहिलेच किती काल्यापर्यंत 5 दिवस 7 दिवसातले 6व्या दिवशी काला. आणि म्हणून मात्र जेवढे दिवस आहेत तेवढं तरी लक्षपूर्वक आनंद घ्या. नाचल्या महिला मंडळी जेवढ्या नाचल्या तेवढ्या झाल्या का? आता नाचलंही पाहिजे. कुठं नाचावं कधी नाचावं कसं नाचावं यालाही फार महत्व आहे महाराज. नाचता तर कुठेही येईल डीजे लागू द्या गावात मग पण त्या डीजेच्या माग असं का झिंगाट फेमस आहे म्हणते मग बा तिथं नाचायला. अरे ज्याला डोळ्याने दिसत नाही ना ते पाहायला जाते हातात काढी हलते तरी पाहतय काय कोण नाचतंय आणि एखाद्याने म्हणा नाच ना मग लगेच हात वर करते दिसत नाही नाचणं होत नाही तरी. आणि एवढं नाचतंय कुठं डीजेत एखाद्या लग्नात वरातीत. पण वरातीत नाचणं लग्नात नाचणं वेगळं आणि अखंड हरिनाम सप्त्यात हरिपाठात दिंडीत भागवतात प्रवचनात नाचणं वेगळं. आणि म्हणून नाचलं पाहिजे पण कुठं नाचावं कसं नाचावं यालाही शास्त्र सांगतं. नाचावं पण कुठं इथं नाचो कीर्तन आणि इथं नाचल्याने उद्धार होऊन जात आहे. म्हणून महाराज म्हणतात काय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कुठं नाचू? कीर्तनात नाचू. तुम्ही म्हणाला कीर्तनात किंवा हरिपाठात नाचल्याने खूप होतंय का? तर जनाबाई नाचली मीराबाई नाचली की नाही? मीराबाई म्हणते नाचूंगी 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 हरि गुण गावत 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 नाचूंगी. अपने मंदिर में बैठ कर अपने मंदिर में बैठ
नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी इथं नाचणं इथं बोलणं हरिनामात टाळी वाजवणं म्हणजे भगवंताचं दास होणं इथं मुखाने तोंडाने देवाचं नाव घेणं प्रार्थना चालली आहे स्टेजवर बसलेले सगळे महाराज मंडळी म्हणतायत तर मागून आपणही सोबत म्हणणं हरिपाठ म्हणणं भगवंताच्या नामात टाळी वाजवणं हे मात्र या जन्मात मी टाळीचे प्रकार आहे बरं अशी टाळी भजनात वाजवताना अशी नाही वाजवली न जाणं पुढल्या जन्मात ज्यांनी ज्यांनी पाहिलं ना हसले त्याला समजलं कोणती वाजवायला लागेल सांगता येईल म्हणून या जन्मात मिळाले भगवंताच्या नामात वाजवून घ्या आणि भगवत नामाचा आनंद घ्या सुंदर असं आयोजन आहे आणि हेच केलं छत्रपती शिवाजी महाराजांनीच नव्हे तर वंदनीय महाराजांनी तेच तर केलं एका खंजरीचे थाप पडता लाखोचा जनसमुदाय मात्र मंत्रमुग्ध होऊन जायचे कोणासाठी केलं आपल्यासाठी स्वतःसाठी काहीच नाही संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं फक्त काय तर आपल्यांसाठी समाजासाठी का कारण संत उतरतात त्याच करिता तुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था मात्र या भारताला जागरूक केलाय म्हणून तर म्हटलंय गाव गावासी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे आणि या ग्रामोन्नतीचा दिवा मात्र अखंड तेवत आहे आणि फक्त काय तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कृपेमुळे एका खंजरीवरती पण काय आहे खंजरीवरती महाराजांच्या भावुक व्हायचे लोक का कारण महाराजांनी मात्र ते परिवर्तन केलेलं आहे आणि त्या परिवर्तनाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि ते जाताना काय तर सत्कर्म सोडायचं नाही भगवंताचं नाम चिंतन सोडायचं नाही आणि सदाचरण करायचं आहे म्हणून सांगते इथं बसलेल्या सगळ्या महिला मंडळींनी आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची सेवा करा तुम्ही म्हणाल ताई लई सांगताय हो तुम्हाला सध्या यायचे सासू सासरे म्हणून का नाही आई वडील जे मंडळी बसले ज्यांचं व्हायचंय आई वडिलांची सेवा करा कारण सगळं काही मिळेल हो पण आई वडील पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही म्हणून सांगेल फूल कभी दो बार नहीं खिलते जन कभी दो बार नहीं मिलते मिलने को तो हजारों लोग मिलते हैं मगर हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते आई वडील डबल भेटल याची काही गॅरंटी नाही आणि म्हणून मिळाले आता आपल्या जवळ आहे ना तर मग माणूस म्हणून आले तर माणसाप्रमाणे आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि या सेवेत मात्र भगवंत निश्चित प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही कारण भक्त पुंडलिकाने तेच तर केलं काय केलं आई वडिलांची सेवा केली आणि त्यामुळे भगवंत मात्र पुंडलिकाच्या भेटी करता आले
एक नाही दोन नाही तर 28 युगांपासनं भगवंत उभे आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धडला नाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धडला नाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धडला नाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट. आई बाबाची केली सेवा झाले झाले नष्ट, झाले पाप जाळे नष्ट, झाले पाप जाळे नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटायची हरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटायची हरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ज्या भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवेत भगवंताला आणले, त्याच भगवंताचं नाम चिंतन, त्याच भगवंताचं मात्र गुणगान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गायले. आणि म्हणून महाराज सांगतात, पुण्यक्षेत्र पंढरपूर बसलो असता चंद्रभागा तीरे, स्फुरू लागली ऐसी अंतरी व्हावी विश्वाकार वृत्ती, आणि ते वृत्ती विश्वाकार झाली. आणि आपल्या समोर काय तर ग्रामगीता महाराजांनी प्रस्तुत केली. आणि या ग्रामगीतेतून प्रत्येकांना सांगितले, हो कोणीच सुटलं नाही, महिला मंडळी नाही ना पुरुष मंडळी नाही, मुलं नाही शाळेतले काही नाही. तुम्ही म्हणाल महिला सुटल्या नाही, उघडा महिलांना ती अध्याय आणि बघा महिलांनी कसं वर्तन करावं सांगितलेले आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात उधारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी शेकडो गृहिणी. आणि या मातेची थोरवी एवढी जर वेदा पुराणांनी ग्रामगीतेने गायली आहे, तर मातेने मात्र काय करावं, आपल्या मुलांना मात्र सुसंस्कारित करावं, संस्कार द्यावे. आणि त्या संस्काराने काय होईल तर निश्चित आपले मुलं आपल्या मुली सुंदर मार्गाने चालेल, वाट मात्र चुकवणार नाही. नाहीतर सध्या तुमच्या गावात चाललंय अखंड हरिनाम सप्ताह, तुम्ही ऐकले असेल, रामायण सप्ताह, शिवमहापुराण सप्ताह, कृष्णलीला सप्ताह, ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताह. पण सध्या तरुण मंडळीचा आता सप्ताह चालू आहे बरं. तो सप्ताह इकडल्यांना हसले म्हणजे यांना माहिती आहे, तो सप्ताह 7 तारखेपासून बसला म्हणते. आणि सध्या म्हणून माता माऊलींना तुम्हाला सांगते, ज्यांच्या घरी जवान मुलं मुली असेल, तरुण मुलं मुली असेल, कॉलेज शाळेत जाणारी आहे, जरा सांभाळून त्यांचाही सप्ताह चालू आहे सध्या. या 7 तारखेपासून आता उद्यापर्यंत काला होते का महाराज? उद्या अच्छा 14 काला आहे म्हणते त्यांचा आहे. म्हणून सांगते जरा सांभाळून. 7 तारखेपासून तो सप्ताह बसला, 14 तारखेला काल आहे म्हणते. आता काही विचार करत असेल, ज्यांना समजलं त्यांना समजलं. पहिला दिवस 7 तारखेचा, मग काय महाराज त्यांचं पावल्यात जात नाही हो, काय नाही करत. म्हणून सांगते सध्या उद्याचा काल आहे म्हणते, ते डेज असतात म्हणते, डेज. पहिल्या दिवशीपासून 7व्या दिवशीपासून डे सुरू होते त्यांच्या. उद्या मात्र 14 तारीख, 14 फेब्रुवारी काय व्हॅलेंटाईन असं महाराजांनी केला का साजरा?
नाही हो, पण माहिती असतंय. तर आता सध्या व्हॉट्सअप फेसबुक नाही का, व्हॅलेंटाईन डे आहे म्हणते उद्या. मग काय म्हणून सांगते, 10वीतले राहो, 12वीतले राहो, फर्स्ट इयर, फायनल इयर, 9वी, 7वी, 8वी मुलं मुली ज्यांच्या घरी आहे त्यांनी उद्या आपल्या मुला मुलींवर असं लक्ष ठेवायचं. शाळेत जाते जा, कॉलेजमध्ये जाते जा, पण सोबत पोचवा, सोबत वेळेवर आणा. उद्या लक्षात ठेवा, त्यांची कोणतीच एक्स्ट्रा ट्युशन नसते, शाळेत एक्स्ट्रा गृहपाठ नसतो, कुठं काहीच नसते, कोणाचा वाढदिवस नसते, कोणाचं लग्न नसते. तुम्ही फक्त सांभाळून ठेवा, ना तर लग्न सांगेल, वाढदिवस सांगेल ना. हो सध्या तो आता बघ कशा हसता येणं हे पाहिजे. असला प्रकार झाला मग समजून जायचं आपल्या घरची मान. म्हणून मुली बसल्यात काही हसतायत त्यांना सांगेल, आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असं वागू नका. आणि 14 फेब्रुवारीला मातृपितृ दिवस देखील साजरा केला जातो. त्याच्याकडे लक्ष कमी नाही, इकडे लक्ष जास्त का. मोबाईलचा परिणाम, या मोबाईलने आता नको ते व्हायला लागलेत. पहिले मुलगा लहान असेल तर आई वडील काय करायचे,